हाय मित्रांनो, आज आलेलो आहोत जुन्नरला आणि आपण आता जाणार आहोत जुन्नरचा जो मेन ताजमहाल आहे तो बघण्यासाठी. मिनी ताजमहाल म्हणजे जसा भारतात एक ताजमहाल आहे तसा एक महाराष्ट्रात जुन्नर तालुक्यात एक ताजमहाल आहे. त्याला बोलतात बादशाह तलाव, बघू शकताय तुम्ही. आणि तो तुम्हाला दाखवायला चालतोय. आपण आता तिकडेच निघलोय. चला तर आता बघूया कसं जायचं ते. गाडीला नको घेऊ. मित्रांनो, ह्यो जाणार आहे तिकडे बादशाह तलावाकडे रस्ता आणि साठी आपल्या वेस बघत दिसत असेल तुम्हाला. जुन्नरची वेस आहे, जुन्नरमध्ये एंट्री करतो आणि आपण इकडे जाणार आहे. ह्या साईडला जाणार आहे. ह्यो जाणारा नारंगावला जाणारा रस्ता आहे आणि ह्यो इकडे ताजमहालकडे जाणार. मित्रांनो, जुन्नर तालुक्यात खूप जुने अवशेष आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील, त्याच्या आधीच्या बी काळातील अवशेष आहेत जुन्नरमध्ये. खूप जुने म्हणजे इतिहासात कुठलं बी पान उचकलं तर तुम्हाला जुन्नरचं नाव दिसून येईल. खूप जुने अवशेष आहेत जुन्नरमध्ये आणि त्याच्यातलाच एक अवशेष दाखवणार आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, ज्याला बादशाह तलाव बोलते जातं, की ताजमहालपेक्षा बी ताजमहालसारखं खूप सुंदर असं तलाव हे एक स्मारक आहे तिथे, बघू शकतो तुम्ही. आणि आपण तिकडेच चालतो. जुन्नरमधून अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आता आपण तिकडे जाणार आहे. आणि या एरियाला हापूस बाग बी बोललं जातं. हापूस बाग म्हणून बी ओळखलं जातं. इथे असे वेगवेगळे एरिया आहेत. अमरापूर, हापूस बाग, बादशाह तलाव असे एरिया आहेत. सुंदर असे आंबे झाले, कचकचीत भरले आंब्याने. मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे, विठ्ठल रुक्माई मंदिर आहे बाजूला. छान असं आणि तुम्हाला दिसतच असं व्ह्यू आहे.
ताज महाल इकडे. त्याचा रस्ता कुठून काही माहीत नाही आपल्याला, पण आपण चाललो. मला आता रस्ता लागेल पुढे. रस्ता कुठे निघेल. इथून आहे ना रस्ता का इकडून पुढून बी. हाँ हाँ उतर गया है. आणि हे बघा बघा हे काम खतरनाक असं काम आहे. बघू शकता इथून एकदम खतरनाक कसं कोरीव काम आहे. बघू शकता हे बघा हे कोरीव काम आहे. एक हे ताजमहल आहे. आणि हे जुन्नर तालुक्यात अस्तित्वात आहे. बघू शकताय तुम्ही जुन्नर तालुक्यात आहे. त्याची एंट्री आहे इथे. इथून एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. नाही आपण पाहूया चारी बाजूने फिरतो इकडून. खतरनाक चारी बाजूचं दृश्य बघाय. खतरनाक असं काम आहे बघा. खतरनाक. हे एक महाल आहे. त्यावेळच्या जे मुघल सल्तनत होती, मुघल सल्तनत त्या काळातील हे. इकडे बी आहे बघा एक छोटंसं दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे बी आहे. इथे मुघल सल्तनतमधलं हे खतरनाक असं काम केलेलं आहे त्यावेळेस. आणि आता नाही जमणार, शक्यच नाही आता हे काम करणं असं. आणि एवढं सुंदर आणि पूर्णपणे शिळा आहेत. खतरनाक शिळांमधलं काम आहे. एकदम डेंजरस, एकदम खतरनाक आणि डेंजरस काम आहे त्या शिळांमधलं. बघू शकताय पूर्णपणे तटबंदी. आपल्याला तिकडे बी जायचं आहे पुढं, पण पहिलं आपण इथे बघूया आतमध्ये जाऊन कसं काय काय. चला तर मग आता आपण एंट्री करतो आहे. हे प्रवेशद्वार एंट्री करतो आहे आपण इथून.
बघू शकताय तुम्ही, ही एंट्री आहे. बघू शकताय. वाव, काय कोरीव काम आहे. आणि पूर्णपणे हे दगड आहे. पाहू शकताय तुम्ही, पूर्ण दगड आहे, पूर्णपणे दगड आहे बघा. खतरनाक असे काम आहे. आणि हे समाधी आहेत, आपल्याला एवढं काही माहीत नाही याच्यातलं, पण हे त्यावेळेसचे जे राजे महाराजे, औरंगजेब, ते इकडे हे करायचे, नमाज पडायचे राजे लोक. मुघल सल्तनत होती, त्यांचे जेवढे बी जे हे होते ते इथे नमाज पडायचे. खतरनाक असं काम आहे बघा, हे कोरीव काम खतरनाक. हे बघा इकडे जागा दिलेली आहे, मला वाटते दिवे या काय लावण्यासाठी, ज्योत लावण्यासाठी. बघू शकता, खतरनाक असं काम आहे, एकदम खतरनाक. आणि हे पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे, या इकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडं जे रायटिंग आहे उर्दूमध्ये, ती दाखवणार आहे मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे. बघू शकताय तुम्ही, हे बघा. बघू शकताय तुम्ही, पुरं याच्यावरती रायटिंग आहे. खतरनाक असं रायटिंग केलेले आहे त्यावेळेस या दगडांमध्ये. आणि आत्ता जमणार आहे काही, जमूच शकणार नाही. खतरनाक रायटिंग आहे. काहीतरी आहे उर्दूमध्ये, आपल्याला समजणार नाही. आपला मित्र आहे हुसेन, त्याला दाखवूया, त्याला उर्दू समजते, उर्दू लिपी तो वाचतोय, तर ही लिपी त्याला दाखवूया आपण. आणि काय लिहिलेलं आहे नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये नमूद करून दाखवूया. खतरनाक असं काम आहे बघा, खतरनाक. आणि खतरनाक असं वरती बघा, यो मनोरमा कसला खतरनाक आहे. त्यावेळेस तर स्लॅबची निर्मिती बी नव्हती. या स्लॅब कसे करायचे, काय करायचे त्याचं माहीत बी नव्हतं, तेव्हाचं हे काम आहे. आणि हा खरा आहे ताजमहाल, जुन्नरचा ताजमहाल आहे, जुन्नर तालुक्यातील ताजमहाल आहे भावांनो. बघू शकताय तुम्ही, आपण फायनली इथं पोचलेलो या ताजमहालमध्ये. आणि बघू शकता खतरनाकाचा ताजमहाल बघू शकताय. आणि आपण फायनली इथं पोचलो एकदम. बघू शकताय तुम्ही, पूर्णपणे फायनली पोचलेलो आहे भावांनो या ताजमहालमध्ये. बघू शकताय, खतरनाक असा व्ह्यू आहे आणि खतरनाक असं काम. बघू शकता, वरतीपर्यंत दाखवतो, एकदम खतरनाक असं काम आहे. फायनली भावांनो आपण पोचलेलो इकडे. आणि आता आपण बघणार आहे साईडला अजून एक छोटासा ताजमहाल बनवलेला आहे त्याच वेळेचा. तर आपण तिथं जाऊन बघणार आहे काय कसं काय आहे. आणि त्यानंतर मग आपण परतीचा प्रवास घेणार आहे घराकडला. घराकडे जायचा प्रवास करणार आहे. चला तर मग आता बाबा निघूया. यो आतून दरवाजा आहे पूर्ण, मग निघतो आपण बाहेर आता.
ऊन काय बोलते भावांनो, खतरनाक असं ऊन आहे भावांनो इथं. बघा हे काम, हे जमणार आहे का आता? आता जमूच शकणार नाही. खतरनाक काम आहे, एकदम डेंजर. आता काही ग्राइंडर नाही, कोणती बी मशीन लावा तुम्ही, हे जमणारच नाही आता. बघा बघा हे काम, बघू शकता हे कोरीव काम खतरनाक आहे. आणि आपण याचीच छोटी रचना केलेली आहे एक तिकडे, ती बघणार आहे आपण बाजूलाच जाऊन. आता ती बघतोय. इथं बघितलं, खतरनाक आहे ना ताजमहाल. कसा वाटला भावांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ही लिंबाची झाडं लावलेली आहेत बघा भावांनो, लिंबू आलेत बघताय का? दिसतात तुम्हाला लिंबू आलेले आहेत, दिसतात ना लिंबू? बघू शकताय तुम्ही, हे बघा लिंबू आहेत. सगळं लिंबाची झाडे आहेत, इथून तिथून पूर्ण लिंबाचीच झाडं लावलेली आहेत. या साईडला बी लिंबाचीच झाडं आहेत, सगळे जिम लिंबाचीच झाडं लावलेली आहेत. आणि आता आपण जाणार आहे इकडे, छोटीशी आहे बी, बघू शकताय. लांबून थोडं झूम करून दाखवतो सावलीतून, म्हणजे मला बी दिसेल चांगलं. हे बघा खतरनाक, हे जमणार आहे का आत्ताच्या याला? आत्ताच्या पिढीला हे बघा, हे पहिले जुन्याचे अवशेष आहेत. पहिले जे जुनं होतं इथं ते पडले, आता त्याची पडझड झाली आणि जुन्याचे हे अवशेष आहेत. आणि हे आत्ता नवीन बनवलेले ते नाही, जे पहिल्यावाला आपण बघितलं ते जुनंच आहे. आणि हे जे आहे हे आता नवीन बनवलेले. हे बघा आपल्या पुनर्वतन जे भारतीय गव्हर्मेंट आहे त्यांनी बनवलेलं आहे, बघू शकताय तुम्ही इथे. हे बी खतरनाक असं काम आहे. आणि आता आपण दाखवतो इकडून वरती जाऊन. पहा, हे इथं जुनं होतं, ते आता तुटलं आहे आणि खोदलेलं आहे तिकडं, आणि त्याचे दगडं काढून इकडं लावलेली आहेत आणि इकडं बनवलेलं आहे. हे बघा एकदम सुंदर. आता बंद आहे, बंद आहे पूर्ण, आतमध्ये जाऊ शकत नाही आपण. टाळा लावलेला आहे, हे बघितलं ना, टाळा आहे, त्यामुळं आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि हे असं आहे इकडं, या साईडला असं आहे बघा, चारी बाजूने असंच. आणि याची माहिती माहीत नाही आपल्याला, पण आपण सांगूया याची नक्की डिस्क्रिप्शनमध्ये याची हे देऊया आपण, माहिती देऊया एकदम खतरनाक अशी, काय आहे काय नाही काय नाही सगळी माहिती देऊया. आणि व्हिडिओ कसा वाटला भावांनो? आणि हे बघा बादशाह असा, यो आहे ताजमहाल, खतरनाक असा ताजमहाल आहे, बघू शकताय तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला. आणि भावांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो, बाय 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 बाय.